कुरकुरीत, भट्टीमध्ये भाजल्यासारखे खारे शेंगदाणे सर्वांनाच आवडतात. भरपूर असा प्रोटीन आणि फायबरचा स्रोत म्हणजे खारे शेंगदाणे. यालाच आपण खरमुरे असेही म्हणतो. हे आपण घरच्या घरी बनवणार आहोत. हे तुम्ही प्रवासात टाइमपास म्हणून खाण्यासाठी नेऊ शकतात किंवा लहान मुलांना लहान सुट्टीसाठी डब्यामध्ये देऊ शकतात, कारण यामध्ये भरपूर प्रोटीन आणि फायबर आहे. म्हणून हे खारे दाणे अतिशय पौष्टिक आहेत. नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ सर्वांना. स्वातीज रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत. खरमुरे असेही म्हणता. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. शेंगदाणे करण्यासाठी मी घुंगरू शेंगदाणे घेतलेले आहेत. शक्यतो याच्यासाठी सोलापुरी शेंगदाणे वापरतात, कारण सोलापुरी शेंगदाणे हे गुळचट असतात आणि चवीला ते छान लागतात. आपल्या रेग्युलर शेंगदाणे आपण जे वापरतो आपण त्याच्यातही करू शकतो, कारण घुंगरू शेंगदाणे हे शेंगदाणे छोटे असतात आणि जे सोलापुरी शेंगदाणे असतात ते मोठे मोठे असतात आणि त्याचा डार्क चॉकलेटी कलर असतो. याचा कलर आता कुकरमध्ये थोडं पाणी घालूया. पाण्याला छान उकळी फुटलेली आहे. आता आपण हे सर्व शेंगदाणे याच्यात घालणार आहोत. शक्यतो शेंगदाणे पूर्ण बुडतील एवढं पाणी आपण याच्यात टाकूया. उकळी फुटल्यानंतरच आपण शेंगदाणे टाकणार आहोत, एवढी काळजी घ्यायची आहे. शेंगदाणे टाकल्यानंतर आपण त्यामध्ये 1 चम्मच मीठ टाकूया. एक चम्मच मीठ टाकल्यानंतर हे सर्व मिक्स करून घेऊ. मीठ आणि कुकरला 1 शिट्टी काढून घ्यायची आहे. जर तुम्हाला पातेल्यामध्ये लावायचं असेल तर शक्यतो 7 ते 8 मिनिटं शिजवावं लागतं, पण कुकरमध्ये फक्त आपल्याला 1 शिट्टी घ्यायची आहे. आता वाफ काढून घेऊ. आता कुकर उघडल्यानंतर बघूया शेंगदाणे झालेले आहेत. आता छान वाफवले गेले आहे. आता आपण हे सगळं पाणी काढून घेऊया आणि छान शेंगदाणे कोरडे करून घेऊ. आता हे सगळं पाणी निघाल्यानंतर हे शेंगदाणे एका सुती कापडावर पसरून ठेवू. दहा ते 15 मिनिटे छान कोरडे होऊ देऊ. नंतरच आपण ह्या शेंगदाण्यांना मिठामध्ये भाजणार आहोत. याला जास्त कोरडे करायचे नाहीये, फक्त 10 ते 15 मिनिटच फक्त सुकवायचं आहे. हे बघू शकता छान शेंगदाणे असे कोरडे झालेले आहेत. आता आपण याला मिठामध्ये भाजून घेऊया. दीड वाटी शेंगदाण्यांसाठी मी हे वाटीमध्ये मीठ घेतलेलं आहे, हे टाकून देऊया. आता हे मीठ गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. हे बघा मीठ आता गरम होत आहे. हे मीठ आपण परत वापरू शकतो, तसंच ठेवलं तरी चालतं. या मिठाला परत काही शेंगदाणे भाजायचे असतील किंवा फुटाणे भाजायचे असतील तर आपण परत या मिठाचा वापर करू शकतो. हे बघा आता शेंगदाणे टाकल्यावर सगळ्या शेंगदाण्यांना मिठाचं कोटिंग झालेलं आहे. शेंगदाणा कुठलाही असो, जर सोलापुरी शेंगदाणा मिळाला नाही तर आपण हे साध्या शेंगदाण्यांपासून खारे शेंगदाणे करू शकतो.
कारण सोलापुरी शेंगदाणा प्रत्येक ठिकाणी उपलब्ध होईल असं नसतं. हे बघू शकता कसं फुटतं आहे. शेंगदाणा आपला जसा जसा भाजला जातो तशी तशी शेंगदाण्याची वरची साली सुटायला लागते. शेवटपर्यंत असंच चाळत राहायचं आहे, नाहीतर शेंगदाणे हे एका साईडला भाजतील आणि एका साईडला तसंच राहतील. मग हे पाहू शकता मिठाचं कोटिंग झालेलं होतं, आता ते हळूहळू निघत आहे. हे पहा, आपले शेंगदाणे हे भाजले गेलेले आहेत. आता आपण हे काढून घेऊया. हे पहा, याचप्रमाणे आपण सर्व शेंगदाणे भाजून घेऊया. हे पाहू शकता आपले शेंगदाणे किती छान भाजले गेलेले आहेत. म्हणून शेंगदाणा कुठलाही असो, फक्त या पद्धतीने करा. भट्टीवर भाजतात तसे शेंगदाणे आपले रेडी झालेले आहेत. हे पहा किती छान आपले खारे शेंगदाणे म्हणजेच खरमुरे तयार आहेत. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि स्वातीज रेसिपी या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच सिंपल रेसिपीसह. धन्यवाद.